नमस्कार, शुभ संध्याकाळ नांदेड. तुम्ही ऐकत आहात रेडिओ सिटी अँकर राज पवार सोबत. तर मंडळी, आज आपण एका अशा समस्येबद्दल जाणून घेणार आहोत. ती समस्या म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला होत असते, पण आपण त्याला टाळतो. ती समस्या म्हणजे छातीत होणारी जळजळ, ज्याला म्हणतो आपण ॲसिडिटी. वैद्यकीय भाषेत त्याला GERD असे म्हटले जातो. कसं आहे मंडळी, आपण रात्री झोपत झोपत असताना अचानकपणे छातीमध्ये जळजळ होऊन अचानक उठणे किंवा तोंडामध्ये आंबट चव येणे, कोणताही स्पष्ट कारण नसताना खोकला येणे आणि हे जे क्रिया आपल्या शरीरामध्ये होतात त्यालाच म्हणतात ॲसिडिटी. ॲसिडिटीच्या समस्या ह्या सगळ्या जाणून घेणार आहोत. आजचे विशेष तज्ञ म्हणून आपल्यासोबत उपस्थित आहेत नांदेडचे सुप्रसिद्ध असे गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट डॉक्टर चंद्रशेखर वाघमारे सर. नमस्कार सर. सर, आज तुमच्यासोबत आपण रात्रीला होणारी छातीतली जळजळ म्हणजे ॲसिड रिफ्लेक्शनबद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि सोपे पद्धतीने आपण आपलं आयुष्य कशा पद्धतीने निरोगी करू शकतो त्याबद्दल तुमच्यासोबत चर्चा करणार आहोत. सर, मी सर्वप्रथम तुम्हाला माझा एक पहिला प्रश्न आहे, GERD म्हणजे काय आणि रात्रीच त्याचा त्रास का होतो? GERD ह्या आजारामध्ये जठरातील आम्ल हे आहारनळीमध्ये अधिक काळासाठी येते आणि यामुळे आहारनळीच्या आतली जी त्वचा किंवा त्याची जी लाइनिंग आहे त्याला सूज येते, अल्सर होतात आणि जखमा होतात. आणि ह्यामुळे सर्वसाधारणपणे रुग्णाला छातीत जळजळ होणे, आंबट पाणी तोंडात येणे, घसा खचखच करणे, घसा दुखणे, वारंवार खोकला येणे यासारखी लक्षणं येतात. आणि जेव्हा हा आजार जास्त बळावतो तेव्हा अन्न गिळताना त्रास होणे, अन्न गिळताना दुखणे किंवा अन्न फसून राहणे यासारखे समस्या होतात. हा आजार सर्वसाधारणपणे रात्रीच्या वेळेस जास्त प्रमाणात होतो, कारण जेव्हा मनुष्य झोपतो किंवा आडवा निजतो त्यावेळेस जास्त प्रमाणामध्ये जठरातलं आम्ल आहारनळीमध्ये येतं, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, रात्रीच्या वेळेस शरीर शिथिल झालेलं असतं, त्यामुळे स्नायू पण जास्त प्रमाणामध्ये शिथिल असतात आणि त्यामुळे पण आम्ल जास्त प्रमाणामध्ये छातीमध्ये येतं. सर, मला सांगा, जनरली ॲसिडिटीचे सामान्य लक्षणे काय असतात? ॲसिडिटी मध्ये रुग्णाला छातीत जळजळ होणे, आंबट ढेकरं येणं किंवा आंबट पाणी तोंडात येणे, त्याबरोबरच रुग्णाला घशामध्ये दाह होणे, घसा जळजळ करणे, खोकला येणे, वारंवार खोकला येणे आणि गिळताना त्रास होणे, गिळताना अन्न अडकणे किंवा अन्न उतरताना दुखत खाली जाणे. सर, ॲसिडिटी टाळण्यासाठी आपल्याला संध्याकाळी कोणते पदार्थ टाळायचे असतात? कोणते पदार्थ आपण टाळू शकतो? शक्यतो ॲक्च्युली ॲसिडिटी ह्या रात्री होणाऱ्या ॲसिडिटीमध्ये रुग्णांनी संध्याकाळच्या जेवणामध्ये सौम्य आहार ठेवावा. भरपेट जेवण घेणे किंवा आहार करणे टाळावे, जेणेकरून जठरातील अन्न हे आहारनळीमध्ये येणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आहारामध्ये अतिशय तेलकट, तेल स्निग्ध पदार्थ किंवा आपण त्याला म्हणू फॅटी फूड टाळायला पाहिजे. रात्रीच्या वेळेस जास्त मसाल्याच्या गोष्टी, रात्री उशिरा घेतलेली कॉफी किंवा कार्बोनेटेड ड्रिंक ह्या गोष्टी टाळायला हव्यात. सर, दैनंदिन जीवनामध्ये आपण जीवनशैलीमध्ये आपण कसं सकाळी उठतो, ब्रश करतो आणि दिवसभराचा शेड्यूल रेग्युलर असतं. तर या शेड्यूलमध्ये ॲसिडिटी होऊ नये यासाठी आपल्याला काय करावे लागेल? ॲसिडिटी होण्याची बरेचसे कारणं असतात. त्यात ॲक्च्युली प्रामुख्याने रुग्णाला जर काही सवयी असतील, जर रुग्ण स्मोकिंग करत असेल किंवा अल्कोहोलचं सेवन करत असेल, तर ते एक महत्त्वाचं कारण आहे, ते त्यांनी टाळावं. ह्या व्यतिरिक्त आहार जो आहे तो एकाच वेळेस भरपूर आहार घेण्यापेक्षा काही सौम्य प्रमाणामध्ये किंवा कमी प्रमाणामध्ये फ्रिक्वेंट मील्स, छोटे आणि फ्रिक्वेंट मील्स या पद्धतीने अन्न घ्यावं. रात्रीचा आहार हा लवकर करावा, जेणेकरून आहार घेणं आणि आडवं झोपणं किंवा निजणं यामध्ये कमीत कमी 3 तासाचं अंतर राहावं. आणि पुरेसा व्यायाम करणे, वजन नियंत्रणात ठेवणे, वेट लॉस करणे, जर लठ्ठपणा असेल तर त्यात वेट लॉस करणे, या गोष्टी गरजेच्या असतील. अच्छा सर, खूप लोकांना ॲसिडिटी असते आणि डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिलेला असतो, की मानेखाली त्यांना थोडंसं उंच काहीतरी उशी वगैरे द्यायला लागतं. मग ते कशासाठी? काय कारण आहे त्याचं? रात्रीच्या वेळेस रुग्ण झोपल्यानंतर जठरातलं आम्ल आहारनळीमध्ये येण्याची एक टेंडन्सी असते. अशा रुग्णांना ते ज्या बिछाण्यावर झोपतात त्या बिछाण्याचा डोक्याकडचा भाग हा 6 ते 8 इंचांनी उचलणं गरजेचं असतं आणि त्यामुळे जठरातून आहारनळीमध्ये जाणाऱ्या आम्लाचं प्रमाण कमी होतं आणि होणारा GERDचा त्रास हा बऱ्याच अंशी कमी होतो. अच्छा सर, मी असं ऐकलेलं आहे, की डाव्या कुशीने जर झोपलं तर ॲसिडिटी कमी होण्याचे चान्सेस असतात? बरोबर आहे. हां. डाव्या कुशीवर निजल्याने जठराचे लेव्हल हे आहारनळीच्या लेव्हलपेक्षा खाली राहते आणि त्यामुळे जठरातले आम्ल हे आहारनळीत येत नाही. त्यामुळे ज्यांना रात्रीच्या वेळेस
आम्लदाह आहे किंवा GERDचा त्रास आहे, त्यांनी डाव्या कुशीवर झोपणे योग्य राहील. लठ्ठपणाने ॲसिडिटी वाढू शकते किंवा लठ्ठपणा जर कमी केल्यानं ॲसिडिटी कमी होऊ शकते का सर? बरोबर आहे. ॲक्चुअली लठ्ठपणामुळे पोटावरचे वजन वाढलेले असते आणि त्यामुळे पोटातले प्रेशर वाढतं आणि पोटातलं प्रेशर जेव्हा वाढतं तेव्हा जठरातले आम्ल हे वरच्या दिशेला ढकललं जातं आणि त्यामुळं जास्त प्रमाणामध्ये जठरातले आम्ल आहारनळीमध्ये येतं. त्यामुळं ज्यांना लठ्ठपणा आहे आणि GERDचा त्रास आहे, त्यांनी जर वजन कमी केलं, तर बऱ्याच अंशी त्यांचा GERDच्या लक्षणं किंवा त्रास कमी होतो. अच्छा, अच्छा. सर धूम्रपान किंवा मद्यपान हे खूप लोकं करतात. त्यांना म्हणजे ॲसिडिटीचं प्रमाण जास्त वाढतो का एकदम बरोबर आहे. धूम्रपानाने ॲक्चुअली 3-4 गोष्टी घडतात शरीरामध्ये. त्यातील एक गोष्ट आहे, की आहारनळी आणि जठराचा परत जॉइंट, ज्याला गॅस्ट्रोइसोफेजियल जंक्शन म्हणतात, ही जागा अधिक प्रमाणामध्ये सैल होते. दुसरी गोष्ट होते, की आहारनळीच्या आतली जी लायनिंग आहे, त्या लायनिंगला सूज येते आणि ती त्यात व्यवस्थित काम करत नाही. तिसरी गोष्ट होते, की रुग्णाचा सलायवा किंवा लाळ तयार होण्याचं प्रमाण पण कमी होतं. ह्या सर्व गोष्टी आणि चौथी गोष्ट म्हणजे की मध्ये आम्लाचं प्रमाण पण वाढतं. आम्ल तयार होण्याची प्रक्रिया पण वाढते. ह्या सर्व गोष्टी एकत्रित येऊन स्मोकिंगमुळे GERDचा प्रॉब्लेम जास्त होतो. त्यामुळं स्मोकिंग टाळल्याने सुद्धा GERD हे बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होतं. अल्कोहोल ऑलमोस्ट सिमिलरली ते सुद्धा ह्याच गोष्टी करत असल्यामुळे अल्कोहोल पण जर कमी केलं तरी पण GERDचा त्रास बऱ्याच अंशी कमी होतो. सर खूप लोकं जेवण केलं की झोपतात. अशा लोकांना ॲसिडिटी वाढण्याचे चान्सेस असतात का? जेवण केल्यानंतर किती वेळाने झोपावे? जेवण केल्यानंतर लगेचच निजल्यानंतर किंवा आडवे पडल्यानंतर जठरामध्ये पचनासाठी तयार झालेले अधिकचे आम्ल हे आहारनळीमध्ये येण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे GERDचा किंवा आम्लदाह ह्याचा जो प्रमाण आहे ते पण बऱ्याच अंशी वाढतं. त्यामुळं रुग्णांनी जेवण करणं आणि आडवं झोपणं यामध्ये कमीत कमी 3 तासाचं तरी अंतर ठेवायला अच्छा, पाहिजे. जेवण केल्यानंतर 3 3 तासाचं तास. अंतर पाहिजे. येस. अच्छा, ओके, ओके. सर मला एक सांगा ॲसिडिटी झाल्यानंतर त्याचा उपचार कशा पद्धतीने केला जातो? डॉक्टराकडे जर गेला आता जसं आपण बघितलं, की GERD होण्यामध्ये लाईफस्टाईलचा खूप मोठा भाग असल्यामुळे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हे याचं एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामध्ये रुग्णांनी चांगला आहार ठेवणे, अधिक प्रमाणामध्ये आपण त्याला म्हणूया स्निग्ध पदार्थ किंवा फॅटी फूड टाळणे, जंक फूड किंवा कोल्ड ड्रिंक्स ज्याला आपण कार्बोनेटेड ड्रिंक्स म्हणतो, अधिक कॉफी, अधिक प्रमाणामध्ये चहा ह्या गोष्टी टाळणे, सौम्य आणि फ्रिक्वेंट आहार घेणे हे अतिशय गरजेचं आहे. या व्यतिरिक्त पुरेसा व्यायाम ठेवणे, शरीरावर लठ्ठपणा किंवा लठ्ठपणा येत असेल तर त्याचे नियंत्रण ठेवणे आणि वेळेत झोपणे, वेळेत जेवणे ह्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी राहतील. सर, एवढं मस्त तुम्ही विश्लेषण केलंय, एवढं छान वाटलं सर. गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट म्हणजे ॲसिडिटीबद्दल एवढं छान तुम्ही विश्लेषण आणि एवढे सुंदर सल्ला दिलाय. नक्कीच तुमचे सल्ले आम्ही घेणार आहोत आणि त्याच्या ॲसिडिटीपासून मुक्त होणार आहोत. कारण ॲसिडिटीची ही समस्या भारतामध्ये खूप लोकांना आहे. सर, एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. ज्यांना ॲसिडिटी झालेली आहे, त्यांना शंका आहे की मला ॲसिडिटी झालेली आहे. त्यांनी डॉक्टरांना काय प्रश्न विचारावेत? ॲक्चुअली ॲसिडिटीच्या रुग्णांमध्ये काही वॉर्निंग सिम्प्टम्स हे अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यातलं एक म्हणजे जर रुग्णाला ॲसिडिटी खूप काळापासून होत आहे, त्याला वारंवार ॲसिडिटीची औषधं ही मेडिकलमध्ये किंवा प्रिस्क्रिप्शन घेऊन घ्यावी लागतायत. अशा रुग्णांनी स्पेशली ज्यांचं वजन कमी होतंय किंवा आहार कमी होतोय, ज्यांचं हिमोग्लोबिन कमी होतंय किंवा ज्यांना गिळताना अडकल्यासारखं होतंय किंवा अडकतंय आणि दाह होतोय, अशा रुग्णांनी एंडोस्कोपी किंवा जठराची आणि आहारनळीची दुर्बिणीने तपासणी करून घेणं गरजेचं असतं. स्पेशली ज्या रुग्णांना सवय आहे, ज्यांना स्मोकिंगची सवय आहे, ज्यांना अल्कोहोलची सवय आहे आणि ज्यांच्यामध्ये अशा पद्धतीची लक्षणं आहेत, त्यांनी पण आपले एंडोस्कोपी करणं गरजेचं आहे. कारण मध्ये दिसणारे लक्षणं हे कधी-कधी आहारनळीच्या आणि जठराच्या इतर आजारांमध्ये सुद्धा असतात. तर ह्या आजारांना आणि GERDला विभागण्याकरता एंडोस्कोपी करून त्याचा उपचार करणं गरजेचं असतं. खूप खूप धन्यवाद सर. एवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्ही विश्लेषण केलात आणि आहाराबद्दल निरोगी जीवनाबद्दल तुम्ही ॲसिडिटीबद्दल एवढं मस्त बोललात. खूप छान वाटलं सर. रेडिओ सिटीतर्फे मी राज पवार तुमचं मनःपूर्वक हार्दिक स्वागत करतो. विघ्नहर्ता लाईफ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नांदेड हा गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट हा तुमचा एक स्पेशालिस्ट हॉस्पिटल आहे. त्यामध्ये खूप चांगलं तुम्ही सल्ला दिलात. त्याबद्दल मी रेडिओ सिटीतर्फे तुमचं हार्दिक स्वागत करतो आणि थँक यू सो मच सर. तुम्ही वेळातलं अमूल्य वेळ देऊन निरोगी होण्यासाठी तुम्ही खूप मस्त सल्ला दिला. थँक यू. धन्यवाद. थँक यू, रेडिओ थँक यू. सिटी थँक यू देखते व्हेरी रहिए, मच. एन्जॉय कीजिए.